बघू शकता या ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये मक्का येईल आणि ट्रॅक्टरमध्ये मक्का खाली करणं चालू आहे। ट्रॅक्टर वर होत नसन, हायड्रोलिक नाही साधारण ट्रॅक्टर वरती होईल नाही का? बरोबर आहे। या ठिकाणी मक्काचे बाजारभाव जाणून घेऊया पुढे आपण आडत दुकानदारकडून, कारण की आज काही बीट होण्याची शक्यता नाही। मॉइश्चर तत्वावर समजा पाशिंगवर मालिकन पुढे आपण सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊया आडत दुकानदाराकडून। कमीत कमी काय दर आहे, जास्तीत जास्त दर काय आहे व आवक किती आहे पुढे व्हिडिओमध्ये। आज आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, आपण येईल आहे जालना बाजार समिती। या ठिकाणी मक्काचे बाजारभाव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सध्याची आवक कशी आहे, कमीत कमी काय दर आहे, जास्तीत जास्त दर काय व भविष्यात भाव वाढतील का स्थिर राहतील, ही संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। कारण की आज आपण बघितलं हराशी झाली नाही मोंड्यामध्ये, माल सगळे पासिंगवर विकले, काही ते मॉइश्चरनुसार त्याची खरेदी झाली। पुढं आपल्यासोबत आहे आडत दुकानदार। दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या, आपलं दुकान अयोध्या ट्रेडिंग कंपनी, शेष नारायण ट्रेडिंग कंपनी। बरं, आपलं नाव? सुधाकर गुळमकर। बरं, तुमचा मोबाईल नंबर सांगायचा? 90 11 68 1409। 90 11 68 1409। बरं, तर आज रोजी मक्काची आवक किती बरं बाजार समिती सध्या? मकाची आवक 3-4 हजार क्विंटलची सध्या अंदाजे समजा? हा अंदाजे। बरं, आणि मक्का कमीत कमी काय करू राहिली? कमीत कमी मक्का 1400-1450 रुपये करायची। 1400 हो। आणि जर ओली असेल समजा डागी असेल तर? डागी असली तर 1200 रुपये इकन, त्याच्या कमी काय ऐकणार आहे? बरोबर, आणि वरमध्ये? वरमध्ये 1700-1800 रुपये। 1700-1800। हो। भाव वाढायची काही आहे शक्यता? भाव वाढायची शक्यता नाही, कारण आवक जागेवर माल भरपूर विका लागली। इथं मोंढ्यामध्ये आवक जास्त वाढणार, जागेवर माल विका लागल्यामुळे। हो, हेच भाव वाढते? जास्त भाव विका लागली इथल्यापेक्षा। जागेवर का? हो, इथं मार्केटमध्ये 100-200 रुपये कमी विका लागली, त्याच्यामुळे जालना मार्केट कमिटीला इच्छा होईना माल आणायची मक्का। आणि हराशीचा टाइम काय असतो बरे कांद्याची समजा? हराशीचा टाईम राहतो 10 वाजता। 10 वाजता उसर मालाचा मक्का थोडा वेळ असतो नाही? मक्काचा एक अर्धा 1 घंटा लेट निघतो, 10:30 वाजता निघतो। काही वेळेस हराशी होती, काही वेळेस हराशी आता तर 8-15 दिवसापासून हराशी पण होईना। हराशी झाली तर समजा आपलं काय? हा, हराशी जर झाली तर माल 10-15 दुकानाची तरी हराशी करायला पाहिजे। आपलं काय द्यायचं काय? हा, शेतकरी बांधवांना काय करायला पाहिजे, माल कसा आणला पाहिजे? नाही, शेतकऱ्याचे माल तर चांगलाच आणते ना, कोणता बी शेतकरी तर मालाची क्वालिटी चांगलीच आणतो ना। बरोबर, समजा वाळून ते समजा। हा, चालतं। या ठिकाणी आज आपण जाणून घेतले जालना बाजार समितीचे मक्काचे बाजारभाव, कमीत कमी दर काय, जास्तीत जास्त दर काय व आवक कशी आहे, या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जालना अपडेटसाठी आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। धन्यवाद।